नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मस्त हिवाळ्यामध्ये चमचमीत आणि एकदम पोषणयुक्त असणारा पदार्थ आणि पंजाबची आणबान शान असणारा आणि पंजाबने जगभराला दिलेला हा पदार्थ, तो म्हणजे मक्के की रोटी आणि सरसों साग. मक्के की रोटी म्हणजे मक्याच्या पिठाची भाकरी आणि सरसो म्हणजे जी मोहरी असते, मोहरीच्या पानांची भाजी. जशी पालकाची हटून भाजी केली जाते तशी याची भाजी बनवतात. हे पहा, माझ्याच गार्डनमध्ये, होम गार्डनमध्ये उगवलेलं मोहरीचं झाड. किती छान फ्रेश आहेत पानं. त्याची पानं काढून घ्यायची आहेत, छान धुवून घ्यायची आहेत. पाहू शकता, पालकासारखीच आपल्याला ही भाजी करायची आहे. आपण इथे पानं धुवून घेतलेली आहेत. ही पानं आपल्याला आता बारीक चिरून घ्यायची आहे. पण याच्यासोबत पालक पण लागतोच. सरसोचं साग जरी असलं म्हणजे मोहरीचीच फक्त पानं वापरायची असं नाही बरं का, त्याच्यासोबत पालक पण वापरायचा असतो थोडा. अर्धी मोहरीची पानं आणि अर्धी पालकाची पानं अशी असतात. तर ते आपण इथे चिरून घेणार आहोत. बारीक बारीक एकदम चिरून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा ह्याला वाफवून घेऊ पाण्यामध्ये, तेव्हा ती नंतर आपल्याला जेव्हा त्याला मॅश करायचं आहे, म्हणजे जेव्हा त्याला आपण हटायचं आहे, तेव्हा ती चांगली बारीक होतील. आता त्यासाठीच मी इथे पालकाची आणि मोहरीची पानं जी आहेत ती बारीक चिरून घेतलेली आहेत आणि कढईमध्ये पाणी घालून मी त्याला वाफवण्यासाठी ठेवणार आहे. 1 ते 2 उकळ्या आपल्याला त्याच्या काढून घ्यायच्या आहेत. जास्त एकदम शिजवायची गरज नाही आहे. पालाच आहे तो आणि फ्रेश असल्यामुळे लगेचच मऊ होऊन जातो. त्यामुळे त्याला जास्त अगदी गदागदा शिजवायची काही गरज नाही. त्याने त्याचा काय होतं, कलर पण चेंज होतो. आता भाजी आपली 2-3 उकळ्यांनी शिजल्यानंतरनं त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून, थोडासा अद्रक आणि मिरची चिरून घालायची आहे. त्यातच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. पाणी थोडं आटल्यानंतरनं आपण एका वाटीच्या किंवा पेल्याच्या सहाय्याने रगडून घ्यायचं आहे. हाताने रगडलेल्या भाजीची चव वेगळीच लागते. आता इथे आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे 1 टेबलस्पून मक्याचं पीठ आणि चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. पाणी एकदाच घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालत घ्यायचं आहे आपल्याला. एकदाच घातलं तर ते चांगलं मिक्स होणार नाही. साईड बाय साईड तडक्याची तयारी करायची आहे. तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग, थोडासा लसूण, आलं आणि मस्त लाल मिरच्या 2 घालून घ्यायच्या आहेत. थोडासा बारीक चिरलेला कांदा पण घालायचा आहे आणि तिखटाचं प्रमाण जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढ्या प्रमाणात मध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे आणि हा मस्त तडका आपल्या भाजीला द्यायचा आहे. छान भाजी आपली तयार झालेली आहे. काही मिक्सरमध्ये वाटायची गरज नाही, काही नाही. अगदी हाताने मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. आता इथे मी घेतलेलं आहे मक्याचं पीठ. त्याच्यामध्ये थोडासा ओवा घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कोमट पाण्यामध्ये हे पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. जसं आपण बाजरीची, ज्वारीची भाकरीचा पिठाचा गोळा मळतो त्याप्रमाणेच हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि भाकरी छान आपल्याला थापून घ्यायची आहे. काही लोकं ह्याची भाकरी लाटून पण घेतात, पण लाटायची काही गरज नाही. आपण जशी थापून हाताने भाकरी करतो, बाजरीची किंवा ज्वारीची, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि त्याचप्रमाणे पाणी लावून एका साईडने भाजून घेऊ शकता. प्रत्येक भागामध्ये भाकरी बनवण्याची किंवा रोटी बनवण्याची पद्धत वेगळी असते. तर काही हरकत नाही, कसंही बनवलं तर ती भाकरी किंवा रोटी चव तर एकच लागणार, बरोबर. आता मी तुम्हाला एक लाटून पण बनवून दाखवते. पहा, लाटण्याच्या साहाय्याने मी इथे बनवून घेतलेली आहे एक रोटी. पाहू शकता, ती पण मी भाजून घेते छान आणि टम्म फुगलेली अशी भाकर पाहू शकता आपली मक्याची. हिवाळ्यामध्ये ही मक्के की रोटी आणि सरसों साग हे खूप स्पेशल आहे. पंजाबमध्ये सगळे लोक खातात. मस्त रोटीवरती म्हणजे भाकरीवरती तूप लावून किंवा मक्खन जे असतं बटर लावून खायची आणि एकदम हेल्दी राहायचं. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ सांगायला कमेंट करून विसरू नका आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बाय बाय.